Hello dear student, this is Pragati. Here is Standard 9 CBSE Chapter 1 Number System Exercise 1.4 Question number 3. Recall pi is defined as the ratio of circumference say C of the circle to its diameter say D. That is pi equal to C upon D. This seems to predict the fact that pi is irrational. How will you resolve this contradiction? आता पहा मुलांनो, आपल्याला माहिती आहे की सर्कम्फरन्स इक्वल टू 2 पाय आर. जर का मी आरला 2ने मल्टिप्लाय केलं तर मला डी मिळते, म्हणजे आणखी एक फॉर्म्युला मिळतो पाय इंटू डी. जर का मी पायला बाहेर काढलं तर मला सी अपॉन डी असं मिळतं. तर ते म्हणतात की आता इथे कॉन्ट्राडिक्शन कसं आहे? कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय की दोन गोष्टी ह्या परस्पर विरोधाभास असणे. म्हणजे काय की पाय हा आपल्याला माहिती आहे की पायची व्हॅल्यू ही इरॅशनल आहे, पण आपल्याला सी अपॉन डी म्हणजे तो एक पी अपॉन क्यूच्या फॉर्ममध्ये दिलेला आहे. तर पी अपॉन क्यू आहे तर याचा अर्थ तो रॅशनल नंबर आहे, पण पाय हा इरॅशनल आहे. हे कॉन्ट्राडिक्शन आपल्याला रिझॉल्व करायचं आहे. तर पहा मुलांनो, जेव्हा आपण एखादी लेंथ स्केलनी किंवा कोणत्या डिव्हाइसनी मोजली जाते तर ती ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू असते. म्हणजे काय की इथे सी जो आहे तो तुमचा डेसिमल फॉर्ममध्ये असू शकतो. सी जो आहे तो डेसिमल फॉर्ममध्ये, आणि डी पण तुम्हाला डेसिमल फॉर्ममध्ये असू शकतो. तर जेव्हा म्हणजे हे दोनही जे आहे इंटिजर नाही आहेत, तर इंटिजर नाही आहे तर आपल्याला ते रॅशनल नंबर देणार नाही, ते आपल्याला इररॅशनल नंबर देतील. याचाच अर्थ पायची व्हॅल्यू इररॅशनल आहे. म्हणजे हे आपण रिझॉल्व केलं की सी आणि डीच्या व्हॅल्यू आहेत त्या डेसिमल फॉर्ममध्ये असू शकतात आणि ते आपल्याला इररॅशनल व्हॅल्यू देतात. त्याच्यानंतर पायची व्हॅल्यू आपण जेव्हा घेतो पाय इक्वल टू आपण जे घेतो 22/7, ही एक ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहेत मुलांनो. ती आपण कॅल्क्युलेशन इझी जावं म्हणून आपण घेतो, किंवा मग 3चा जो डेसिमल एक्सपान्शन आहे 3.1417 समथिंग अँड सो ऑन, हा जो डेसिमल एक्सपान्शन आहे तो आपल्याला नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग मिळतो, म्हणून पाय हा इररॅशनल व्हॅल्यू आहे. तर आपण पाहूया. तर आपण ॲन्सरमध्ये लिहू शकतो, वेन वी मेजर अ लेंथ विथ अ स्केल ऑर एनी डिव्हाइस वी ओनली गेट अन ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू, so we may not realize that either C or D is irrational. On the other hand, 22/7 is an approximate value of pi and its decimal expansion is non-terminating and non-recurring, so it is irrational. If you understand well, please type yes in the comment. Thank you for watching.